श्री स्वामी समर्थ स्वामीच्या प्रिय भक्तांनो, तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की तुम्ही मी आज नक्की कोणती तरी इच्छा पूर्ण करणार आहे, पण तेव्हा जेव्हा तू हा संदेश 2 मिनिट मनापासून ऐकशील या श्रावणच्या शुक्रवारी, जो पण स्वामीच्या भक्त डोळे बंद करून मनापासून हा संदेश ऐकल, त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा आज नक्की पूर्ण होणार आहे. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बा, तू यासन कोणी वाईट वागत असल तर तू काहीही करू नको, कारण ते फक्त मी जो तुझ्यासोबत वाईट वागत असल हे त्याचे कर्म आहे, पण तू कोणाशीच वाईट वागू नको, हा तुझा धर्म आहे. तुमची या शुक्रवारी नक्की कोणती तरी इच्छा पूर्ण होणार आहे. श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्यांची कायम नेहमी मदत करत राहा. श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये कधीही कोणाला दुरेख देऊ नको, कारण की दिलेले दुरेख हे परत आपल्यालाच येतात. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. तर तू यासाठी हा संदेश आहे. तू सतत दुःखी राहतो, सतत टेन्शनमध्ये राहतो, तर 2 मिनिट देऊन हा स्वामी संदेश एक जीवनातले सर्व दुरेख आणि टेन्शन दूर होतील. तू सर्व दुरेख विसरून जाशील. हा संदेश ऐकल्याच्या नंतर तू खूप आनंदात राहशील, म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको. जर का तुम्ही हा संदेश दुर्लक्ष केला तर खूप काही ऐकायचं राहून जाईल. हा संदेश मनापासून 2 मिनिटा एक पुढचे येणारे काही मिनिटं तुझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे, म्हणून या संदेशाकर दुर्लक्ष करू नको. हा संदेश तुझ्या आता नाही तर पुढे कामात येईल. हा संदेश साधा समजू नको. संदेश तुम्हाला आवडला असेल तरच चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. स्वामी मानात की बा, जीवनामध्ये कितीही अपयश आलं तरी तू खचून जाऊ नको. तू नेहमी प्रयत्न कर, एकनिष्ठ रहा आणि सर्वांना मदत कर. तूही चांगली वेळ येणारच आहे, तुहेही चांगले दिवस येणारच आहे. त्याच्यासाठी थोडासा संयम ठेव. तुझे जीवनामध्ये चांगले दिवस आल्यावर कधीही त्या गोष्टीचा गर्व करू नको. जीवनामध्ये प्रयत्न करणं खूपच गरजेचं आहे. ही गोष्ट तू समजून घे. जो नशिबाच्या भरोशावर राहतो त्याची साथ आम्ही कधीही देत नाही जीवनामध्ये. खरंच जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न करणं हा खूप गरजेचा भाग आहे. जीवनामध्ये प्रयत्न नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ते. तो या जीवनाचे काही असे सूत्र लिहिलेले आहे ज्याच्याशिवाय त्वई पूर्ण जीवन अधुरा आहे. तुझं जीवन जर का तुला खरंच बदलायचा असेल तर हा संदेश खास करून तुझ्यासाठीच आहे. पण जर का तुला हा संदेश ऐकायची इच्छा नसेल तर तो हा संदेश न ऐकल्याशिवाय जाऊ शकतो. म्हणून जर का तुला संदेश आपण ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करून नक्की बघ. तुझ्या जीवनामध्ये येणारा खूप मोठा बदल घडेल. हा संदेश ऐकताच तुझं खराब आहे जीवन ते सुद्धा चांगलं होईल. तुझ्या जीवनातले अशी काही सूत्र या संदेशामधून मी तुला सांगणार आहे, जे तुझ्या जीवनामध्ये उतरल्याच्या नंतर तुला खूपच भारी तुझ्या जीवनाचा आकार भेटेल. तुझ्या जीवनामध्ये खूप तुम्ही पाप केले असेल ते तुला नष्ट करायचे असेल तर हा संदेश तुला कामात येणार आहे. स्वामीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त कमेंटमध्ये नक्की टाईप करा. पुढे येणाऱ्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला नक्की दैवी चमत्कार दिसेन. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की जीवनामध्ये आपण दरवेळेस म्हणतो का मी जर का चांगलं वागतो तर माझ्यासोबत असं वाईट का बरोबर घडतं, तर याचे मुख्य कारण आहे की बा, तुम्ही जर का मागच्या जन्मामध्ये केलेले जे कर्म असतील ते कर्म या जन्मामध्ये तो भोगत असतो, आणि केलेले कर्मांच फारा हे आपल्याला लवकर नाही तर लेट भेटतं. काही ना लवकर भेटतं तर काही ना लेट भेटतं. चांगली कर्म केली तर काही ना लवकर भेटतात तर काही ना लेट भेटतात. पण जर का वाईट कर्म केले तर ते पण काही ना लवकर भेटतात तर काही ना लेट भेटतात. म्हणून जीवनामध्ये आपण नेहमी ठरवून घ्यायचं की आपण नेहमी चांगले कर्म करूया. कर्म जर का चांगली केली तर स्वामीची साथ आपल्याला कायम भेटत असतील. स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात की बा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामीच आपल्याला सांगितलेलं मेन वाक्य. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात किती जरी अडचणी आल्या तर त्यांना समोरी जाण्याची ताकद ही
तू यामध्ये पाहिजे नेहमी माया नाव घे. कितीही अडचणी येऊ द्या हे नक्की दूर होतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाला खूपच मोठा एक संदेश भेटणार आहे या शुक्रवारी, जी पण तुमच्या मनामध्ये अपूर्ण इच्छा असेल ती आज नक्की पूर्ण होणार आहे. पण त्याआधी हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल. स्वामीच्या प्रिय भक्तांनो, तुमच्या स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या शुक्रवारी जो पण स्वामीच्या भक्त हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण ऐकल त्याच्या सर्व इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील आणि स्वामी त्याला दर्शन पण देतील. म्हणून हा संदेशचा शेवट चुकवू नका. जर का तुम्ही हा संदेश पूर्ण ऐशाल तुमच्या मनातली कठीण इच्छा पूर्ण होईल. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बा, तुम्ही प्रयत्न करणं सोडून दिलन. अरे अजून तर तुला खूप पुढे जायचं आहे. इतक्यातच तुम्ही हार नका मानू. अजून आपल्याला खूपच पुढे जायचं आहे. स्वामी आपल्या भक्तांना हा संदेश नेहमी देत असतात की म्हणतात बा, भल्याच्या नशिबामध्ये नाही ते तुला मी दिला आहे. माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाही. म्हणून जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिका. जे तुमच्याकडे नाही त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा. जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान शोधा. कारण की जे तुमच्याकडे आहे ते भल्याकडे नाही. म्हणून कधीच विचार करू नको का माझ्याकडे हे नाही आणि माझ्याकडे ते नाही. कधीही स्वतंत्र आनंद राहिला शिका. छोट्या गोष्टींमध्ये खुश राहिला शिका. स्वामी हीच गोष्ट आपल्या भक्तांना कायम सांगत आहे. स्वामी सांगतात, कर्म चांगली कर तू पण चांगलंच होणार. कर्म वाईट केल्याने तुझ पण वाईटच होणार. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये छोटकावाईना आनंद शोधत रहा आणि दुसऱ्यांची कायम मदत करत रहा. तुझी चांगलं होईल आणि दुसऱ्यांचंही चांगलं होईल. तुझ्यामुळे जर का एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर तुला खूप मोठं पुण्य लागन. म्हणून दुसऱ्याच्या खुशीच कारण बंद खायचं नाही. म्हणून एक विचार निर्मी करत रहा का मी दुसऱ्यांच चांगलं करन. भले कोणी माहन वाईट करू दे, तू कोणाचं वाईट करू नको. कारण की त्याचे कर्म तर खराब आहे, पण तू तुझे कर्म खराब करू नको. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणता बा, तुझ्या पाठीशी मी कायम आहे. फक्त वाईट कर्म करू नको. वाईट कर्म केली तर एका दिवस मी तुला माफ करन, पण कर्म कधीही